पिंकेपार येथील सर्वांगीण शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्यालयातील प्राचार्य अमोल हलमारे यांच्या उपस्थितीत व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक भंडारा व साकोली तालुका संघटक कागदराव रंगारी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर व्याख्यान घेण्यात आले। प्रमुख वक्ते म्हणून बीजी रंगारी यांनी सांगितले की समाजात आजही विज्ञान युगात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे। इंटरनेटच्या युगात सुद्धा आपल्याला अंधश्रद्धा दिसून येत आहे। त्यामुळे भारतीय राज्यघटनेतील कलम 51 नुसार सर्व विद्यार्थ्यांना लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे। या कलमाचा आधार घेऊन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठिकठिकाणी जाऊन विद्यालय व महाविद्यालयात जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन प्रयोगाच्या माध्यमातून रुजवण्याचा प्रयत्न करत आहे असं सांगितले व विविध प्रयोग दाखविले। तालुका संघटक KS रंगारी यांनी सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनावर गीत गायन केले व प्रयोग दाखविले। या ठिकाणी लिहिलेलं आहे सर्वांगीण शिक्षण महाविद्यालय पिंकेपार असं लिहिलेलं आहे। कोणी लिहिलेलं आहे? सरांकडे चिठ्ठी दिली होती त्यांनी। आता मी ओपन करून पाहतो बरोबर आहे। आता तुझी चिठ्ठी घेत आहे। हॅलो खोपरी जल्दी बघा, याची इंग्रजीमध्ये नाव लिहिलेलं आहे धनश्री समृद्ध। इंग्रजीमध्ये नाव हात वर करा। मी अजून डोळ्याला पाहिलेलं, मी कानाने वाचत आहो। या चिठ्ठी अजून ओपन केलेली नाहीये। धनश्री समृद्ध कोणत्या मुलीने हात वर आहात आपल्या दिसत आहे बरोबर आहे का? चेक करायचं आहे। स्पेलिंग बरोबर लिहिलीस का? त्यानंतर हॅलो या ठिकाणी 2 अक्षरे पिऊ लिहिला। पिऊ कोण लिहिलेला आहे? पाच डोळ्यात पाच नाही, कानाने वाचायचं। पिऊ ही चिठ्ठी लिहिलेली आहे, चेक करा। या ठिकाणी काहीतरी डायग्राम काढलेली आहे। हंगा गाय असं काहीतरी लिहिलंय। कोण इंग्रजीमध्ये लिहिलेली आहे? कोण लिहिले? हात वर करा। ठीक आहे। हॅलो खोपड़ी जल्दी बताओ। हाँ नाव समझत नहीं है। हेलो जल्दी बताओ। खोपड़ी ऊपर से। धन्य धन्य का इंग्रजीमध्ये लिहिलंय? धन्य का असं काही इंग्रजीमध्ये शब्द लिहिलाय, निळ्या अक्षरात आहे। कोण लिहिलंय? हेलो खोपड़ी धनश्री नाम कैसा गलत हुआ? जल्दी बताओ। अच्छा धनश्री धनश्री इंग्रजीमध्ये निळ्या हॅलो त्यानंतर हॅलो खोपड़ी। अरे या ठिकाणी डबल नाव कसे लिहिले? धनश्री आता आहे या चिठ्ठीमध्ये धनश्री नाव आहे। मग ज्ञानेश्वरीचे ज्ञानेश्वरी असं काहीतरी लिहिलेलं आहे। ज्ञानीचा नाव होता मग त्या चिठ्ठीचा। तेच तर म्हटलं मी, आता ही जी चिठ्ठी माझ्या हातात आहे इथं धनश्री नाव आहे इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे। आणि मगांचा जो नाव होता म्हणून मी कन्फ्युज झालो होतो। आणि का नाव नाही का तो वाला? हेलो हेलो खोपड़ी जल्दी बताओ। जल्दी जाना है, इनको छुट्टी देना है फटाफट। या ठिकाणी मराठीमध्ये नाव लिहिलेलं आहे, पण तो कोणतं नाव आहे? जल्दी बताओ। अजून करंट लागायला आहे। हॅलो जल्दी बताओ। मराठीत आहे, मला समजलं मराठीत। नाव कोणतं आहे? गुंजन नाव आहे म्हणून सांगत आहे वरून। हात वर करा। गुंजन हॅलो या ठिकाणी मराठीमध्ये शेजल नाव लिहिलं आहे। शेजल हॅलो या ठिकाणी मराठीत निळ्या अक्षरात चांदणीनं नाव लिहिलेलं। हात वर करा। समोरून या ना। हॅलो मी कानाने वाचतो, लक्षात ठेवा, डोळ्याने पाहत नाही। भीमसेन निळ्या अक्षरात नाव आहे। कोण लिहिलंय? आपल्यासमोर हात वर आहे।
हॅलो या ठिकाणी निळ्या अक्षरात भावेश नाव लिहिलंय. हाच नाव भावेशचा भाऊ नागेश. नागेश कोणी लिहिलं नाव हातवर करा. हा हॅलो या ठिकाणी ओळखतात कसे? रा. ते सांगत आहेत ना अरे बरोबर सांगा. हॅलो रा. हा त्यानंतर मे. अच्छा रामे. रामे रामेश्वर. हा ठीक आहे. हा रामेश्वर नाव लिहिलेलं आहे. हा बघा. आता काय थोडं डोळ्याने नाही धरती. रशीद लावतील कानाने हे. निळ्या अक्षरात हे तर भाविक त्याची नाव वाट लिहिलंय. भाविक पाहतात कोणाचं नाव की होतं आम्ही का? डोळ्यांनी वाचण्यापेक्षा कानानं ऐकून कधीपासून म्हणून. तर तेवढेच पाहत आहेत. हा हा हॅलो या ठिकाणी खेमराज नाव लिहिलंय. खेमराज. हा हॅलो हे शेवटची चिठ्ठी जी आहे कुठे सांगत आहेत नाही सांगत आहेत? सांगते डबल हे का? हो. हा. अच्छा ठीक आहे. गब्बर. गब्बर कोणाला लिहिलंय? गब्बर. गब्बर उभं राहा. गब्बर हात वर करा. तर हा गब्बर नाव लिहिलेलं आहे. चेक कर. तर या पद्धतीने मी नाव आपले ओळखलेले आहे. तर आपल्याकडे हातचालाची किंवा अशा प्रकारच्या तंत्रमंत्र नसून हे एक काय आहे वैज्ञानिक दृष्टीने हात चाकाली चालाची आहे. हे आपल्याला जर ट्रेन केला आणि शिकवलं तर आपण सुद्धा नाव सांगू शकता. पण त्याच्याकडे ट्रेनिंग घ्यावं लागते. एका वेळेस काही शिकता येत नाही. ठीक आहे. तर समोरच्या सरांच्या पुढे तुम्हाला लवकर जायचं आहे.